चला मित्रांनो, या ठिकाणी सामन्याकडे येताना आपण यस विवेक, फिर भी मैन ऑफ द मैच, आज के टीम के परफॉर्मेंस के बारे में क्या कहना चाहोगे? बैटिंग खराब की है, बाकी बॉलिंग बॉलर सब अच्छे डाले और बाकी हारे मैच। और इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? टूर्नामेंट अच्छा आयोजन किया है, मजा है खेलने। एक टूर्नामेंट ऐसा था वहां पे आपने ट्रॉफी जीती थी, जैसे कि हम पूरापाड़ा की बात करें, उसके बाद इस ट्रॉफी में खेलते समय ऐसा समय आया कि आपको ऐसा लग रहा था कि कोई मैच जीते ही नहीं, तो मतलब इतना बड़ा डेप्थ, क्या मतलब क्या चीज हो सकती है जिसके कारण तुम लोग इतने पीछे आए? आज बैटिंग नहीं गए, नहीं तो यहाँ भी आने का चांस था हमारा। और बॉलर्स तो अच्छे डाले, बॉलर्स अपना काम कर रहे, लेकिन बैट्समैन पीछे भी बैटिंग हुआ नहीं, इसलिए आज आने का। यस विवेक, अगले टूर्नामेंट या मैच के लिए तेरे को बहुत सारी बधाई है। हाउ होता मैन ऑफ द मैच मिस्टर विवेक पांडे? यस, ओव्हर टू समाधान का। धन्यवाद भरत. काय सुंदर क्षेत्ररक्षण नजारा या ठिकाणी बघायला भेटला आहे आपल्याला प्रसाद गावड यांच्या मार्फत. नक्कीच आपल्या संघासाठी या ठिकाणी 3 धावा वाजवत कुठेतरी आणि धावफलकावर लागले तर आतापर्यंत 3 धावा. पुढील चेंडू ऋषिकेश यांचा सामना करेल. हलक्या हाताने टटवलेला चेंडू पिचवरच आणि 1 धाव पूर्ण करताना सलाम. पुढील चेंडू ऋषिकेश यांचा एक अनुभवी खेळाडू सामना करेल, तो कोण आहे? सईद. फुलटॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर्ण फायदा या ठिकाणी उचलताना आलाय. डॉट चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण सुरत प्रसाद यांच्या माध्यमातून. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते सईच्या बॅटमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती. ही ऋषिदादा देसाईंची एक कलात्मकता आहे. ज्या वेळेला षटक हाताळत असतात एखादा फुलटॉस चेंडू टाकतात जेणेकरून फलंदाजाने मारावा, आणि ज्या वेळेला फलंदाज मारतो त्या वेळेला जाळ्यामध्ये अडकला जातो, आणि तसंच चित्र पाहायला मिळेल म्हणून डॉट चेंडू येताना पाहायला मिळाले. आणि प्रदोष बैकर गोलंदाजी मार्कवर येणारा दुसरा गोलंदाज पाहायला मिळतोय. दर्जेदार अष्टपैलू कामगिरी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. 55 धावा आणि 5 विकेट घेऊन पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपचा होल्डर आहे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रसाद गावड त्या ठिकाणी चेंडूवरती गेले, परंतु चेंडू हाताला लागला नाही. जातोय सरळ एका धावेसाठी. 6 धावा. नक्कीच भारत, हा जो सामना आहे खूप हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे, कारण का जो संघ या ठिकाणी जिंकेल तो सरळ आजच्या टेबलच्या टॉपवर जाऊन पोहोचेल. दरम्यान सुंदर आठवलेला काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. बाबू ऑन फायर. सुरेख. काय चेअर मिळणे मित्र. कमांड एक सुमधुर संगीत आलं पाहिजे आज. अफलातून गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी दाखवतात. स्कोरबोर्ड आपण धावा पाहू शकता. 8 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. प्रदोष बैकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सईद याच्यासाठी हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आपण पाहतोय ऑफ साईडला. 1 धाव. अतिशय चांगली स्थिती मी म्हणेल सध्याच्या घडीला साहेबा या संघाची. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती खेळण्यासाठी ज्या प्रकारचा दमखम लागतो दमखम या ठिकाणी दाखवला जातो. आता मात्र सुरेखाचा फटका. मॅग्निफिसंट स्ट्रोक. सलाम ऑन फायर. 4 धावा. वेलकम डीजे. थँक्यू. बाबूच्या त्या क्षेत्ररक्षणासाठी प्रसाद गावड यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक मनीष शिंदळेकर यांच्याकडून आलेलं आहे. क्या बात है. बघा कसा या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव होताना दिसतो या सायबा प्रीमियर लीग सीझन 3च्या माध्यमातून. धनवर्षाव या ठिकाणी म्हणता येईल मित्रांनो. काल सुद्धा भरपूर रोख पारितोषिके आली. तब्बल 2,500चं पारितोषिक कालच्या सामन्यांमध्ये आपल्याला बघायला भेटलं, कालच्या स्पर्धेत आपल्याला बघायला भेटलं. काय म्हणशील भरत तू याबद्दल? मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कधी कधी असं होतं जसं सागर देशलेने एक झेल घेतला, खरोखरच डोळ्याचे पारणे फेडणार. जर का तो चौकार झाला असता तर मात्र आता मात्र काय घडते या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षणामधून चेंडू जाते सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावा. थँक्यू डिझाई. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक.
दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून ते सुद्धा चांगले क्षेत्ररक्षक आहेत, सातत्यानं त्याच क्षेत्रामध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. सईद ऑन फायर, सलामने एक फट चौकार लगावला, सईदने दुसरा, आणि आता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूयात कशा प्रकारची कामगिरी होतीये. 2.1 आतापर्यंत षटक हाताळलं गेलंय, 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. काय घडेल या मॅच मध्ये ते आपण पाहणार आहोत. या मॅच संपल्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी ऋषिदादा देसाई अडवतायत आणि डॉट चेंडू सांगतो ते. आणि आता काय घडलंय, थोडासा दबाव त्या ठिकाणी झळकतोय. जवळजवळ सागर देसले चेंडू पकडतील असं वाटलं होतं. दोन 2.3 षटक, 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सलाम ऑन स्ट्राइक, आतिफ शेख गोलंदाजी मार्कवर, चांगल्या पद्धतीने चेंडूला वॉटर बॉल, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, इनसाइड द आउट होणारा चेंडू. थँक्यू डुजे. तुर्तास कळालं नव्हतं तो चेंडू कशा प्रकारे येतोय, परंतु जो स्विंग पाहायला मिळाला, ग्रीप पाहायला मिळाली, अतिशय वाखणण्याजोगे. हाच अनुभव असतो भरत, की ज्या ठिकाणी कुठल्या टप्प्यावर हा चेंडू टाकायचा आणि कशा प्रकारे बाहेर काढायचं, हेच एका चांगल्या गोलंदाजीची या ठिकाणी चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसायला मिळते भरत. येस, नक्कीच अनुभव किती महत्वाचा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि अनुभवाचा परिपूर्णपणे वापर करत असताना आतिफ शेख हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. नो चेंडूची सांगता होते का, पंच दोन्ही दर्शवतात आम्हाला हा चेंडू नो आहे. अवांतरित धाव. वन प्लस वन. दबाव परिस्थिती, दबावामध्ये काही लोक निखरतात, काही लोक बिखरतात. या ठिकाणी या दबावामधून कोणता संघ विखरेल, कोणता संघ निखरेल हे आपण पाहणार आहोत, कारण ही फाईट आहे खूप मोठी. पण आजच्या सामन्यात जो बिखरला तो सरळ या ठिकाणी कुठेतरी खाली जाताना दिसणार आहे भरत, आणि जो निखरला तो वरती जाताना दिसणार आहे. दरम्यान सुंदर टटोलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात एक धाव अर्जित करत आपल्या संघासाठी. सध्या तरी आक्रमक होताना पाहायला मिळतात हे दोन्ही फलंदाज, आणि गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल, कारण सध्याची धावगती आपण पाहिली 23 धावा, 2.5 षटक. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू ऑफ साइडला, सागर देसले चेंडूवरती येत आहेत. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅट 0 लॉस. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. येणार होता आपण शेवटच्या षटकाकडे, तोपर्यंत जाऊया, या ऐकूया एक सुमधुर संगीत. कम ऑन डीजे. थँक्यू डुजे. सध्याची स्थिती पाहता आपण पाहतोय दोन्ही डगआउट शांत आहेत, कारण इथून 1 ते 2 मोठे फटके कॉन्फिडन्स आणि मनोबल उंचावतील आरसीसी या संघाचा, परंतु इथून येणारे 1-2 विकेट कमबॅक करण्याची संधी मिळेल साहेबा संघाला. ऑन साइडला खेळून काढलाय, धावचीची संधी होते का, पुन्हा एकदा सलाम त्या ठिकाणी डेंजर झोन मध्ये, आणि आपण पाहतोय रनआउटची अपील केली, परंतु अपील फेटाळली जाते आणि डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. मित्रांनो, याचसाठी सागर देसले जाणारा जातो. ज्या वेळेला बाकी ते गोलंदाज आपला परफॉर्मन्स देत नसतात, त्या वेळेला सागर देसले आपल्या माध्यमातून चांगलं षटक हाताळून या संघाला खेचून आणताना पाहायला मिळालाय. आणि आता पुन्हा एकदा गरज आहे सागर देसलेच्या त्या परफॉर्मन्सची, त्याच कमिटमेंटची जी कमिटमेंट त्यांनी स्वतःला केली आहे, त्याच कमिटमेंटने या ठिकाणी कमबॅक करून आणावं लागेल साहेबा संघाला. पाहूया काय घडतंय या सामन्यामध्ये. मोठा फटका, चेंडू सरळ जातोय आमच्या समालोचन कक्षामध्ये. इन टू द फॅन्स. थँक्यू डुजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सुनील नाईक.
हे आपण पाहिलं असेल सुनील नाईक अनेक वेळा केजीएन बॉईज या संघाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहिलाय जावेद भाई यांचा तो संघ. आणि आता या ठिकाणी आरसीसी संघासाठी पाहूया कशा प्रकारचा खेळ करतोय. ऑन साइडला खेळून काढलेला सव्वीस धाबा 1 गडी. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी हुलकावणी देत गौरव पाटकरला. चेंडू सरळ जातोय सी माराच्या बाहेर. अफलातून चौकार. लास्ट बॉलचा काय प्रिडिक्शन असेल भरत तू की काय होईल या चेंडूवर? काय वाटते तुला? कशा प्रकारचा चेंडू सागर टाकेल आणि कशा प्रकारचा फटका सईद या ठिकाणी मारेल? काय वाटते तुला भरत? एक कॅल्क्युलेटिव्ह गेम खेळावा लागेल कारण 30 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 30 धावांनंतर जर का 1 धाव आली तर 32 धावांची आवश्यकता असेल. परंतु जर का चौकार आला तर 35. पाहूया काय घडतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. चेंडू इंटू द गॅप. 4 धावा. व्हॉट अ बॅटिंग. याद च तेरी मैं ता जागर रातां नूं रोक ना पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं. तारे गिन गिन याद च तेरी मैं ता जागर रातां नूं रोक ना पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं. हो 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 इश्क तेरा तड़पा दे. थँक्यू डीजे. 34 धावा 35 धावांची गरज. हे बॅटल खूप मोठा आहे. या बॅटल मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मेहनत करावी लागेल. आत्मविश्वास उंचवावा लागेल. आणि अशा घडीमध्ये काय घडेल ही आपण पाहणार आहोत. 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. सायबा क्रिकेट क्लब एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आरसीसी. हे दोन संघ एकमेकांसमोर उभे होऊन टाकलेत. जो संघ जिंकेल तो टेबल टॉपर बनेल. नक्कीच भरत या ठिकाणी अतिशय चांगला सामना होण्याची या ठिकाणी काहीतरी चुणूक मला अशी जाणवते. तुला काय वाटतं की काय होईल या सामन्यामध्ये? काय प्रिडिक्शन असेल तुझं आणि तू कशा प्रकारचा खेळ तुला या ठिकाणी बघायला आवडेल या दोन्ही मातबगार संघाकडनं? 2 गोष्टी आहेत यामध्ये. एका बाजूला मी म्हणेल घरचा संघ सायबा क्रिकेट क्लब यांच्यामध्ये जेवढी काही फलंदाजीची साईट आहे त्या साईटने जर का संयमपूर्वक खेळ केला तर मात्र या सामन्यामध्ये ते सुद्धा आपलं आव्हान जिवंत करू शकतात. ऋषिता देसाई, प्रदोष बैकर, प्रसाद गावड यांच्यावरती नजरा असेल. तसेच गौरव पाटकर सुद्धा प्रभावशाली कामगिरी करावं लागेल. आत्तापर्यंत जे नाही झालं, आत्तापर्यंत जे शक्य नाही झालं, जीवनामध्ये जितक्या पण खेळा झाला त्याच्यापेक्षा आजची खेळी ही त्यांची 100 पेक्षा जास्त म्हणजेच 100+ त्यांचा बेस्ट द्यावा लागेल. अपेक्षेपेक्षा जास्त विचार करावा लागेल. काहीतरी नवीन शोधावं लागेल आणि या सामन्यावरती मात करावी लागेल. परंतु आरसीसी व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग. आणि या ठिकाणी 35 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. बघा आमचे नितेश पाटील या चिमुकलीचं चित्र या ठिकाणी दाखवत आहेत. पहा क्रिकेटवरची आवड, प्रेम सर्वांना घेऊन आलं या मैदानावरती. ते सांगतंय सातत्यानं की तुम्ही खेळत राहा, आम्ही बघत राहू. तुम्ही ज्या ज्या वेळेला बाउंड्री माराल त्या त्या वेळेला मी टाळ्या वाजवेल. तुम्ही ज्या ज्या वेळेला आउट होऊन मैदानाच्या बाहेर जाल त्या त्या वेळेला मी नर्वसलेला चेहरा दाखवेल. आणि खरोखरच हे चित्र या ठिकाणी टिपतेत आमचे नितेश पाटील. थँक्यू. चला मॅच मध्ये पुन्हा एकदा माफ करा. हे छायाचित्रण अनुराग चव्हाण आमचे टिपतायत आणि कुंभार बंधू खूप चांगलं कार्य करतात या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. चला मॅचला सुरुवात करा. विनंती आहे थोडी घाई करा, अगोदरच खूप वेळ झालेला आहे.
पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढला त्या ठिकाणी मकबूल चेंडूला फील्ड करतायत. ऑन साइडला एक धाव येते. प्रदोष बैकर ऑन फायर. वेंचरस आणि मीम बॉईज दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी नाणेफेकीसाठी मीम बॉईज आणि वेंचरस दरम्यान मॅचकडे परत येताना सुनील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन सामना करेल तो ऋषिकेश, एक अनुभवी खेळाडू, एक मोठा खेळाडू ज्याच्याकडे खूप काही अनुभवाचा खजाना त्याच्याकडे आहे. दरम्यान सुनीलचा चेंडू ऑफ द टटवलेला चेंडू जोपर्यंत फिल्डर हा फील्ड करेल एक धाव पूर्ण होते आणि धावसंख्या लागते ती फलकावर 2 बिनबाद 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुनील हा सुद्धा एक अनुभवी खेळाडू केजीएन मार्फत भरपूर काही त्यांनी क्रिकेट खेळलेला आहे, भरपूर अनुभव आहे, भरपूर काही त्याच्या पिटारात पण आहे. त्याचा पिटारा कशा प्रकारे या ठिकाणी तो खोलतोय ते बघू. दरम्यान ऑरेंज कॅप धारक आमचा प्रदोष बैकर एक मोठा खेळाडू, एक नामवंत खेळाडू विरार वसई या भागामधील आणि हळूच असा ऑफच्या दिशेने टटवलेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जात चेंडू एक धावेनिशी पुढे जात धावसंख्या जाते ती 3 बिनबाद 3. प्रदोष बैकर विरुद्ध सुनील असा काही हा सामना असेल. या ठिकाणी जिंकण्यासाठी मात्र 35 धावांची आवश्यकता आहे ती सायबा या संघाला. 35. पुढील चेंडू प्रदोषांना पुन्हा एकदा तेच ऍक्शन रिप्ले मध्ये जाताना आणि जोपर्यंत मनसुरी हा फील्डवर जाईल बॉलवर जाईल एक धाव पूर्ण करताना प्रदोष बैकर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ऋषी आणि प्रदोष मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतेलं आहे. धावसंख्या पुढे सरसावत धावसंख्या झाली ती 4 बिनबाद 4. ऋषी कशा प्रकारचा स्टँड घेतो या ठिकाणी. सुनील सामना करेल ऋषी. पुढील चेंडू सामना करेल ऋषी. पुन्हा बॅकफुटवर जाऊन पंच केलाय आणि तितका सुंदर क्षेत्ररक्षण. थोडीशी गफलत झालेली पण नशिबाची साथ या ठिकाणी मिळालेली क्षेत्ररक्षकाला आणि 3 धावा वाचलेल्या आहेत या ठिकाणी आणि सुरेख असा फटका ऑफच्या दिशेने टटवलेला ऋषिकेश देसाई यांनी. पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षक मार्के आरसीसी टीम कुठेतरी या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसत आहे आपल्याला. आतावरचा जो खेळ झालाय 5 चेंडू 5 धावा. सुनीलाचा शेवटचा चेंडू सामना करेल प्रदोष. पुढील चेंडू सुनीलाचा सुंदर असा चेंडू आणि काय तर सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण. खरोखर सलामाच्या या फिल्डिंगला खरंच एक सलामी दिली पाहिजे मित्रांनो. सुरेख असं क्षेत्ररक्षण सलाम मार्फत आणि नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी काही धावा वाचवताना दिसतो आहे तो सलाम. आणि आताचं मात्र जे समीकरण आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागल्या त्या धावफलकावर 6 बिनबाद 6 आणि 18-29 असं काही समीकरण असणार आहे मित्रांनो. एक मोठ्या फटक्यांची या ठिकाणी आवश्यकता ऋषी आणि पेट्रोच्या बॅटमधून. दरम्यान बॉलिंग मार्कवर सज्ज होतो तो सईद. सांघिक दुसरी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सईद सामना करेल प्रदोष. मित्रांनो अतिशय स्मशान शांतता म्हणता येईल या ठिकाणी कारण का ज्या प्रकारचा हा सामना आहे सगळ्यांची नजर त्याच्यावर आहे की काय होणार आहे काय घडणार आहे. सईद बॉलिंग मार्कवर सज्ज, प्रदोष बॅटिंग मार्कवर सज्ज. पुढील चेंडू आणि हलक्या हाताने डिक्लेअर झोन मध्ये टाकलेला हा चेंडू बॅकफुट पंच करून दिला चेंडूला त्या ठिकाणी फील्ड केलं जाते. अल्ताफ व्हॉट एफर्ट. स्वतःला झोकून दिलं जाते आणि म्हणूनच की काय या सामन्यामध्ये जवळजवळ इतकी चांगली मजल मारताना पाहायला मिळतं आरसीसी संघ. अतिशय चांगल्या तऱ्हेचा खेळ या ठिकाणी नवोदित खेळाडू दाखवतायत. कालच्या दिवसामध्ये जेसीसी बी ने प्रभावित करून सोडलं. त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर जयसई विरार हा संघ त्या ठिकाणी प्रभावित करताना पाहायला मिळाला आणि आज अल्ताफ सारखा या ठिकाणी खेळाडू मकबूल सारखा खेळाडू पुढे येताना पाहायला मिळतोय. खरोखरच मानावं लागेल या सर्व खेळाडूंना. काय डेडिकेशन आहे क्रिकेटच्या प्रती. बॅकफुट गेले पंच करून दिलाय परंतु चेंडू फक्त एकाच धावेसाठी जाईल. मित्रांनो जर ही मॅच जिंकायची असेल तर प्रदोष बैकर आणि ऋषिदादा देसाई या दोघांची विकेट खूप महत्वाची असेल आणि जर का हे दोन खेळाडू शेवटच्या षटकापर्यंत विकेटवरती राहिले तर मात्र सामना कोणत्याही क्षणी आपल्या बाजूने झुकवू शकतात. हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढलाय. 2 क्षेत्राच्या ठिकाणी येतात. सलाम व्हॉट अ फील्ड. थोडासा या ठिकाणी मोमेंटम चेंज होताना तुला दिसतोय का भरत. असं मला काहीतरी वाटते या मैदानात घडते आहे. सध्याच्या घडाला एखादी चूक
मग ती आरसीसीच्या माध्यमातून असेल ती महागात पडू शकते त्यांना, किंवा होणारी चूक साहेबाच्या माध्यमातून ती त्यांना महाग पडू शकते. परंतु आता ही चूक, ही मोमेंट किती महत्वाची, कारण वाईटचा इशारा येतोय. आमचे ऑफिशियल्स गंभीर पाटील आम्हाला दर्शवत आहेत की हा चेंडू वाईट आहे आणि एक धाव त्यामध्ये ऍड होईल. 1.4 षटक, धावा दाखल 11. काय घडेल, किती महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये काय घडणार ती येणारी काळ वेळ आपल्याला नक्कीच सांगता येईल. आणि आता काय घडलंय, विकेटचं पतन. ऋषीदादा देसाई बॅक टू द पॅव्हिलियन. जगदंबा जगदंबा थँक्यू डजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ दौडू नका जावेद, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सध्याची सिच्युएशन पाहता 11 चेंडूचा खेळ झाला, 11 धावा धावफल करती आहेत. अजूनही 13 चेंडूचा खेळ शिल्लक, धावांची गरज आहे ती 24. बघा या मॅचचं दरम्यान धावसंख्या झालेली 11 आणि खेळाडू बोलते की 12 झाली आहे. हा या मॅचचं प्रेशर, काय म्हणतो तू भरत? येस, हाय व्होल्टेज मॅच. बॅकफुटचा गेलाय, पंच करून दिलाय, परंतु चेंडूला त्या ठिकाणी अडवलं जातंय. जे स्ट्रॉंग झोन आहेत ते स्ट्रॉंग झोन अडवले गेलेले आहेत. म्हणूनच की काय थोडासा बॅकफुटवरती सायबा क्रिकेटला भासंग वाटतोय. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू ऐशी वेळोवेळी डाव चुता येतात जमविशी, जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया, जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. या मॅच दरम्यान कोणता संघ हुकेल तो या स्पर्धेमधून थोडा हुकताना पाहायला मिळेल. मित्रांनो, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, मेहनत करा. तुम्ही सर्व काही करू शकता, फक्त स्वतःला कमिट करा. येस, आय विल डू इट. आणि नंतर त्या कार्याला सुरुवात करा. नक्कीच तुमचं कार्य या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळेल. एका बाजूला जावेद मंसूरी पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज गौरव पाटकर. बॅकफुट गेला, पंच करून दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सलाम. अतिशय चांगलं कार्य करतायत आरसीसीचे सर्व क्षेत्ररक्षक. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, ज्या प्रकारची व्यूहरचना रचली गेली आहे, प्रदोष बैकर आणि गौरव पाटकर याच्या अगेन्स्ट मानावं लागेल मित्रांनो. कारण जवळजवळ सर्व खेळाडू नवोदित आहेत, अंडर 25. येस, आणि नवोदितांचा दमखम आम्ही मागील काही दिवसांमध्ये पाहिलाय. पुन्हा एकदा जावेद वर्सेस प्रदोष. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. जिधर जिधर घाव लगेगा वहां पे प्रदोष का नाम दिखेगा. पण आता सध्याच्या घडीला फटके चुकीच्या ठिकाणी जात आहेत. नशिबाची साथ लावत नाहीये. मेहनत करा, त्या मेहनतीला सांगा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र जात आहे चेंडू इन टू द गॅप. व्हॉट अ शॉट, सॅम डिकोस्टा. थँक्यू डुबई. प्रदोषला या प्रकारचे चेंडू देऊन चालणार नाहीत. जर का असे चेंडू द्याल तर भुगतान भोगावं लागेल. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 9, धावांची गरज आहे ती 17. जावेद मंसूरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी टॅपच्या साईड गेला. आता मात्र काय घडलंय, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. डीजे किशोर, डीजे
थँक्यू. डीजेला तर मी सांगेल साहेबाची पब्लिक इतकी मोठी आहे की डीजे नाही वाजवला तरी पण सॉन्ग वाजत जातील. येस 8 चेंडू 13 धावांची गरज. व्हॉट मॅच गोइंग हिअर. सुपर. स्वतःच्या मनगटात बॅकफुट गेल्यात पंच करून दिला. एका धावेसाठी तो चेंडू त्या ठिकाणी जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरून जातोय. सईद 1 धाव येते. स्वतःच्या मनगटात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याचं सामर्थ्य कधीच हरवत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस खुद्द देव सुद्धा करत नाही. मित्रांनो या ठिकाणी दाखवतोय प्रदोष बैकर की हा मुझमे है दम. 7 चेंडू 12 धावा. 7 balls रिमेनिंग. 12 runs required to win for this match. टीम सायबा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला RCC. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो सरळ स्ट्रेट डाऊन द विकेट. 4 धावा. आताच आपण चर्चा केली की मोमेंटम काय होईल, काय असेल, काय घडेल आणि जे काय घडलंय ते सगळ्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं घडलंय. काय म्हणशील भरत? थँक्यू टू दे. मी मगाशीच म्हटलं होतं एखादी चूक किती महागात पडू शकते. एक चौक्यासाठी गॅप ओपन झाला, एक चौकार आला, त्यानंतर दबावाखाली क्षेत्ररक्षकाने चुकी केली, तो दुसरा चौकार आला आणि तिसऱ्या चौकारासाठी क्षेत्ररक्षण दुरावलं गेलं. गॅप दिसला. पुन्हा एकदा अभ्यास केला प्रदोष बैकरचा आणि पेपर आला गौरव पाटकरचा आणि हा शेवटचा चौकार येतोय. म्हणूनच की काय आपण मध्ये ऑन साइडला वन शॉट स्ट्रेट डाऊन द विकेट. येस डीजे. धन्यवाद डीजे. चला थोडं भान राखा मित्रांनो. साहेबा थोडा भान राखा, मध्ये राहा. कुठलीही गोष्टी या डावने आपल्याकडून चूक झाली नाही पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी दरम्यान सामनाकडे परत येताना भरत मोरे. येस 4 धावांची गरज ऑन साइडला. त्या ठिकाणी खेळून काढल्या प्रदोष बैकर. शेवटच्या क्षणामध्ये चेंडूवरती येत आहेत. 1 धाव कंप्लीट केली जाते. एक संधी होती ती सुद्धा मिस करतायत आणि जवळ मोमेंटम या ठिकाणी बदलतोय. 4 चेंडू 3 धावा. जर का येस सायबा क्राउड. येस जर का या प्रकारच्या सिच्युएशन मध्ये जर मॅच असेल, सायबाची टीम समोर असेल, कोणताही खेळाडू सांगू शकतो काय घडेल. परंतु येस काय घडेल. ऑन साइडला चेंडू जातोय एका धावेसाठी. चला मित्रांनो आता कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी? अरे कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी? आता कसं वाटतंय तुम्हाला? मॅच बिलकुल ऑन आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावांची गरज. आणि या ठिकाणी सुरेखाचा फटका. 1 धाव येते. शेवटच्या क्षणी हा सामना कोणत्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. काय चित्र आहे मैदानाचं. मैदानाच्या आतमध्ये डिसिजन आल्याशिवाय जाऊ नका. एकच विनंती सर्वांना. 2 चेंडू 1 धावेची गरज. डिसिजन दिल्याशिवाय मध्ये जाऊ नका मित्रांनो. पुन्हा आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि विजय कम ऑन डीजे. डीजे किरण भाऊ निळू भाऊ त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. आता कसं वाटतंय? घर घर वर
येस थँक्यू. समीर 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 चला धन्यवाद डीजे. नंतर नंतर नाचू आपण, नंतर नाचू. अजून एक सामना बाकी आहे या ठिकाणी. आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ठरतोय, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो थांबला, ज्याने प्रयत्न केले, ज्याने परफेक्ट शॉट सिलेक्शन केले, चुकीची वाट पाहिली आणि त्या संधीचं सोनं केलं, असा नन अनदर दॅन वन अँड ओनली मिस्टर फायटर जेट ऑफ अंडरआर्म क्रिकेट, मिस्टर प्रदोष बाईकर. विनंती आहे बाईकर काकी आणि मिसेस बाईकर या दोघींनी मिळून हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचे प्रदोष बाईकर याला. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक मनीष शिंदळेकर आणि 500 रुपयाचं पारितोषिक गौरव याच्यासाठी. 500 रुपये. ये समंदर की लहरें किनारे पे ठहरे. व्हॉट अ मॅच गोइंग हियर. बयां करती है तेरे दिल के राज गहरे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. भरत. येस प्रदोष, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. ज्या वेळेला ऋषीदादाचे वाटतं की समीकरण आम्ही पाहिलं होतं, 2 षटकांचा खेळ जवळजवळ झाला होता, ऋषीदादा माघारी गेला होता, जवळजवळ सगळ्यांचे चेहरे पडले होते आणि अशा वेळेला एकच उमेदीचे किरण मैदानाच्या आतमध्ये होती आणि तू होतास. कसं फील करत होतास त्यावेळेला आणि त्या सिच्युएशन बद्दल काय सांगशील? भरपूर प्रेशर होतं. त्या दृष्टीला मी सांगितलेलं की पॉवर प्लेची ओव्हर आपल्याला भेटणार आहे, त्यामुळे आपल्याला विकेट नाही टाकायचं, लास्ट पर्यंत खेळायचं होतं. येस, आता नजरा कशावरती आहेत? या मोठ्या चषकावरती की मॅन ऑफ द सिरीजची एलईडी? ऑब्व्हियसली मोठ्या चषकावरती. येस येस, हा होता प्रदोष बाईकर, मॅन ऑफ द मॅच अफलातून खेळी. गौरव पाटकर आपण सुद्धा यायचंय. प्रसाद गावड क्षेत्ररक्षणासाठी 500 रुपयाचे पारितोषिक या. मनीष शिंदलेकर यांच्याकडून प्रोत्साहित होऊन 500 रुपयाचं पारितोषिक. येस प्रसाद गावड आपण थांबायचंय. साहेबामध्ये कोण नाही बोलला तरी चालेल, पण बाबू नाही बोलला तर बरं नाही वाटत. येस बाबू, या मॅच बद्दल काय सांगशील? स्कोअर थोडा जास्त झालेला, पण माझ्याकडनं एक